श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. तुम्हाला कधी विचार आला आहे का की गेल्या काही वर्षात स्वामी समर्थ महाराजांचे भक्त, सेवेकरी आणि मठ इतक्या प्रचंड वेगाने का वाढत आहेत? फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतभर, परदेशातही. अचानक असं काय झालं आहे? का लाखो लोक स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आहेत? का प्रत्येक घरी, प्रत्येक मनात स्वामींचं नाव धगधगतं आहे? हा फक्त योगायोग नाही, यामागे आहे एक रहस्य, एक शक्ती, एक असा अनुभव जो शब्दामध्ये सांगताच येत नाही. काही लोक म्हणतात चमत्कार, काही लोक म्हणतात ऊर्जा, काही लोक म्हणतात स्वामी स्वतः भेटायला येतात. पण खरं कारण काय आहे? ही अफाट वाढ अचानक कशी झाली? लोक का म्हणतात की जेव्हा जगात कुठलाही मार्ग उरत नाही तेव्हा स्वामी पुढे उभे राहतात? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहे. असं उत्तर जे तुम्ही आधी कधी ऐकलं नसेल. एक विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनात स्वामींच्या शक्तीबद्दलच समजण्याचं दारच उघडून टाकेल. चला सुरू करूया हा अद्भुत प्रवास. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काय चाललंय सेवेकरी? एकदम मजेत ना? आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या विषयाबद्दल सांगणार आहे. तुम्ही पाहिले असेल की गेल्या काही वर्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी, भक्त आणि मठ हे सगळे किती झपाट्याने वाढले. लाखो लोक स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आहेत. लाखो लोक महाराजांना मानायला लागले. असं का होतंय? या अद्भुत वाढीमागे काय रहस्य आहे? चला या प्रेरणादायी प्रवासाचा शोध घेऊया. जे लोक नुकतेच स्वामींच्या संपर्कात आले आहेत, ज्यांना जास्त माहिती नाही, त्यांना थोडक्यात माहिती सांगतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयचे तिसरे अवतार मानले जातात. त्यांनी सुमारे 19व्या शतकात अक्कलकोट येथे वास्तव्य केले. त्यांची शिकवण साधी पण अत्यंत खोल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाहीत, तर हे वाक्य ना सगळ्या संकटावर भारी पडतं. त्यांची शिकवण काय आहे? फक्त प्रेम, विश्वास आणि सगळ्यांना मदत करा. बघा की आजकालच्या या धावपळीच्या जगात लोकांना टेन्शन किती आहे. कामाचं, तब्येतीचं, पैशाचं. माणूस थकून जातो. पण जेव्हा कोणी श्री स्वामी समर्थ म्हणतं तेव्हा त्यांना खरी मदत मिळते. लोकांना अनुभव येतो की जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हा स्वामी कुठून तरी धावून येतात. कोणाचा मोठा आजार बरा झाला आहे, कोणाला चांगली नोकरी मिळाली आहे, कोणाचं अडलेलं काम झालं आहे. हा जो प्रत्यक्ष अनुभव मिळतो ना, हीच खरी जादू आहे. म्हणून लोक आपोआप जोडली जातात. स्वामींना मानणारी प्रत्येक व्यक्ती एक गोष्ट नक्की सांगेल, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेले स्वामींचे चमत्कार. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी कुठून तरी मदतीला धावून येतात. लोक जेव्हा पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप करतात तेव्हा त्यांना मानसिक शांती आणि अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. हा वैयक्तिक अनुभवच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्वामींचा प्रसार करतो. स्वामींची शिकवण खूप सोपी आहे. स्वामींनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? 1. निष्ठा, भक्ती आणि विश्वास ठेवा. देवावर, गुरुवर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. 2. निस्वार्थी सेवा करा. स्वार्थ न ठेवता दुसऱ्यांना मदत करा. 3. गुरूंचे महत्त्व. जीवनात योग्य मार्ग दाखवणारा गुरु आवश्यक आहे. 4. आत्मशोध. स्वतःमध्ये देव शोधा. 5. चांगले कर्म करा. चांगले वागा, चांगले करा. हे सगळं एकदम सोपं आहे ना? कोणालाही लगेच कळतं, म्हणून ते लगेच आपल्या आयुष्यात आणता येतं. म्हणून तर तरुण पोरांना पण ही भक्ती एकदम आवडते. आता बघा सगळं किती सोपं झालं आहे. स्वामी आता फक्त मंदिरात नाहीत, टी व्हीवर त्यांची मालिका, यूट्यूबवर भजन, तुमच्या फोनमध्ये स्टेटस. मठामध्ये पण एकदम चांगली सोय, स्वच्छता आणि शांतता असते. पूर्वी ही गोष्ट काही लोकांपर्यंत होती, पण आता इंटरनेटमुळे स्वामींचे नाव घरोघरी पोचले.
स्वामी समर्थ नाव कुठेही दिसले की लोक नमस्कार करतात. स्वामी समर्थांची माहिती आता सर्वीकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे अनेक जण स्वामीच्या शिकवण्याशी जोडले जात आहेत. आधुनिक जीवनात मानसिक तणाव वाढला आहे. स्पर्धा, असुरक्षितता आणि एकटेपणा लोकांना ग्रासतोय. अशा वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामीचे वचन एक मोठा मानसिक आधार बनते. ते एक असे आई-बाप आहेत, ज्यांच्याकडे कोणतेही भय न बाळगता आपण मन मोकळे करू शकतो. त्यांची भक्ती लोकांना मानसिक शांतता, धैर्य आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देते. हा आध्यात्मिक आणि मानसिक आधारच सेवेकऱ्यांच्या वाढीला महत्त्वाचा हातभार लावत आहे. स्वामींच्या दरबारात कोण गरीब, कोण श्रीमंत, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा काहीच बघत नाही. ते सगळ्यांना सारखं प्रेम देतात. म्हणून तर बघा, आपल्या महाराष्ट्रातच नाही तर बाहेर पण त्यांचे भक्त वाढलेत. त्यांच्या शिकवणीतून कुठलाच भेद नाही. यामु त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्याशी लगेच कनेक्ट होतो. पूर्वी काही विशिष्ट भागात स्वामी भक्ती होती, पण आता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि अगदी भारताबाहेरही स्वामीचे भक्त मोठ्या संख्येने वाढत आहे. उच्च मध्यमवर्गीय पासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत प्रत्येक स्तरावरील लोक स्वामींचे भक्त बनत आहेत. कारण त्यांच्या दरबारात जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद नाही. ते सर्वांना समान प्रेम आणि आशीर्वाद देतात. हा सामाजिक समावेशपणा देखील त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे मोठे कारण आहे. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी दिवसेंदिवस वाढण्यामागे कोणतेही एक कारण नाही. तो त्यांच्या चमत्कारांचा अनुभव, त्यांची साधी, सोपी आणि प्रभावी शिकवण, माध्यमांचा प्रसार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक भक्ताला मिळणारा वैयक्तिक आधार, या सगळ्यांचा एक सुंदर संगम आहे. तर मंडळी, आता स्वामींची माहिती सगळ्यापर्यंत पोहोचली आहे. जेव्हा लोकांना त्यांच्या आयुष्यातील प्रश्न सुटताना दिसतात, तेव्हा भक्तींचा हा ओढा आपोआपच वाढत जातो. हेच आहे महाराजांच्या लोकप्रियतेचे खरे कारण. स्वामीच्या दरबारात आपण जातो तेव्हा आपण फक्त माझं काम करू द्या असं म्हणायला जात नाही. आपण जातो कारण तिथे बसल्यावर मन शांत होतं, मनाला दिशा मिळते. स्वामी समर्थ म्हणजे एका माऊलीसारखी भावना, आपल्या डोक्यावर मायेचा हात ठेवणारी. खरं तर स्वामी भक्त वाढतात याचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे संवाद. स्वामी भक्त लोक एकमेकांना जे अनुभव सांगतात ना, ते अनुभव मनाला स्पर्श करतात. उदाहरणार्थ, मी खूप त्रासात होतो, पण स्वामींच्या चरणी गेलो तेव्हा अचानक मार्ग निघाला. अडलेले पैसे मिळाले, घरात शांतता आली, अभ्यासात लक्ष लागलं, मनातला काळोख निघून गेला. अशा दैनंदिन गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्यालाही वाटतं, येतो एकदा स्वामी मठात जाऊन बसू जरा मूर्तीसमोर, पाहू काय जाणवतं. आणि इथेच खरा बदल होतो. कारण स्वामींच्या मूर्तीसमोर बसलात की मन आपोआप शांत व्हायला लागतं. जी धावपळ चालू असते ना, ती थांबते. एक क्षणासाठी तरी मन म्हणतं, अरे थांब, श्वास घे जरा शांतपणे. ही शांतता लोकांना आजकाल खूप कमी मिळते, म्हणूनच भक्त वाढताय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल लोक खूप सेवा करायला पुढे येत आहेत. कोणी अन्नदान करतात, कोणी रक्तदान शिबिर ठेवतात, कोणी मठात स्वच्छता करतात, कोणी भजन कीर्तन करतात, कोणी सप्ताह करतात.
स्वामी भक्ती सेवा सर्वात मोठी साधना आहे. एक गोष्ट मी अनेक ठिकाणी पाहिली, जे लोक खरोखर मनापासून सेवा करतात त्यांचं आयुष्य बदलून जातं. सेवा केली की मनाचा सगळा अहंकार गळून पडतो. मनात प्रेम वाढतं. नाराजगी, राग, ताण हे आपोआप कमी होतात आणि म्हणूनच सेवेकरी वाढतात. कारण सेवा करताना माणूस स्वतःला शोधतो. त्याला कळतं की खरं सुख दुसऱ्यांना आनंद देण्यात आहे. अखेरीस एक गोष्ट, स्वामी भक्तीत प्रेम आणि विश्वास हे दोन खांब आहेत. जोपर्यंत हे दोन खांब तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुम्हाला भीतीचं कारण नाही. कारण स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते एक अनुभव आहेत, ते एक जाणीव आहेत, ते एक आधार आहेत. आणि म्हणूनच दररोज नवीन भक्त स्वामीच्या मार्गावर येत आहेत. म्हणून शेवटी एवढंच सांगतो, जर तुम्ही अजूनही मनात गोंधळ, ताण किंवा भीती घेऊन बसला असाल तर एकदा शांतपणे बसून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. एकदा नाही, दोनदा नाही, 10 मिनटं म्हणा. तुम्हाला जाणवेल मन हलकं होतंय, छातीतलं दडपण कमी होतंय आणि एक शांत प्रेमळ ऊर्जा तुमच्या भोवती पसरते. हीच आहे हीच आहे श्री स्वामी समर्थाची कृपा. हीच आहे त्यांची अनुभूती आणि म्हणूनच लोक त्यांच्याकडे धावत येतात. तरी सेवेकरांनो, तुम्ही कुठेही असाल, कोणत्याही परिस्थिती असाल, एक गोष्ट विसरू नका, स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत. याचबरोबर लोक अध्यात्म शिकतायत, मेडिटेशन करतायत, मंदिरात जात आहेत, कारण एक मनुष्य म्हणून आपल्याला आधाराची गरज आहे. आणि स्वामींची भक्ती म्हणजे आधाराचंच पवित्र केंद्र. मठात गेले की लोकांना जे वातावरण मिळतं, त्या शांततेत, त्या भजनात, त्या घंटनादात मन जणू नव्याने जन्म घेतं. अनेक भक्त म्हणतात, मठात गेले की एक ऊर्जा जाणवते, जी शब्दात सांगता येत नाही. हीच ऊर्जा लोकांना पुन्हा पुन्हा तेथे खेचून घेऊन जाते. तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या भक्तीतून काय अनुभव आले? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाला तरी मोठी ताकद देऊ शकतो. तुमचा एक श्री स्वामी समर्थ कमेंट अनेक नवीन भक्तांना प्रेरणा देऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. तुमच्या या त्या बायस वागण्याचा नक्की काय अर्थ आहे? तुम्हाला माहितीये हिला त्या आंब्याला सांगायला लागत होतं. ते हिचं आहे नाही, जास्त